हॅलो स्टुडंट्स ऑफ 7th स्टँडर्ड. मराठी विषयातली कविता 8 शब्दांचे घर हे आता आपण बघणार आहे. इथून आपला भाग दुसरा सुरू होऊन जातो आहे. तर मला कमेंटमध्ये खूप स्टुडंट्सने सांगितलेलं की मॅम तुम्ही मराठीत पण एक्सप्लेन करा. तर मी थोडी मराठी आणि थोडी हिंदी असे दोघी मिक्स करून याच्यात तुम्हाला ही कविता समजून देणार आहे. तर आपण हे सुरू करूया. बिफोर स्टार्टिंग इट मी तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती करते की प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप जास्त प्रमाणात शेअर करा, ज्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा फायदा होणार. तर चला आपण सुरू करू. शब्दांचे घर ही सुंदर कविता आहे आणि ह्या कवितेत म्हणजे शब्दांबद्दल आपल्याला खूप सुंदर एक रिलेशन दाखवलेलं आहे की ते सुद्धा किती छान राहत आहे. तर बघू आपण. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. तर ह्या कवितेत जे आहे म्हटले गेलेले आहे की जे घर आहे हे खूप सुंदर आहे, पण कशाचे आहे? सुंदर सुंदर शब्दांचे आहे. आणि या घरात काही कोमल नाजूक स्वर राहत आहे. या शब्दांच्या घरात कोण कोण आहे ते बघू आपण. घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायाचे सगळे अक्षर खेळ, विरामचिन्हांची ही होती सोबत वरचे वर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. तर हमें इस कविता में यह भी पता पड़ता है कि ये सुंदर सा घर है लेकिन शब्दों का घर है. यहाँ पर कौन कौन रहता है? तो इसमें सभी तरह की मात्राएं रहती हैं, सभी तरह के शब्द रहते हैं. तर घरात कोण कोण आहे? या शब्दात काना मात्रा वेलांटी एकत्र राहतात आणि छान राहतात. एकजुटीने सगळ्या अक्षरांचा सुंदर खेळ ते खेळत आहे. त्यांच्यासोबत विरामचिन्हेही खेळत आहे. असे सुंदर शब्दांचे हे घर सुंदर आहे. एखाद्याची धुसफूससुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान, मधले अंतर कुरवाळा या रेघांचे छप्पर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. तर इथे कवितेत आपल्याला सांगितलेलं आहे की या शब्दांच्या घरामध्ये जर एखाद्या शब्दांची चिडचिड जे झाली ते सुद्धा छान वाटते, हवी हवीशी वाटते. कभी कभी शब्दों में क्या होता है, आपस में चिड़चिड़ हो जाती है, आपस में बहस हो जाती है, लेकिन वह भी अच्छी लगती है. प्रत्येक शब्दाचा वेगळा अर्थ असूनही एकमेकांना एकमेकांच्या सुखदुःखांबद्दल जाणीव आहे. त्यांच्यामध्ये काही झाले, काही भांडण जरी झाले किंवा दुरावा जरी झाला तरी ते काय करतात? एकमेकांबरोबरच राहतात. का? कारण त्यांच्यावर रेखांचे छप्पर आहे. वो सब एक साथ क्यों रहते हैं? क्योंकि उनके ऊपर एक लाइन होती है. जब हम एक शब्द लिखते हैं तो ऊपर हम उस पर एक लाइन बनाते हैं ना, तो उससे क्या पता पड़ता है कि शब्द सभी एक हैं. तो इसी तरह के अक्षर हमें समझा रहे हैं. असे हे सुंदर शब्दांचे सुंदर घर आहे. इस तरह से सुंदर शब्द के घर हैं. कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लढा, अवतीभोवती झिरपत राही गाणे काळीजभर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. अब इस कविता में हमें बताया गया है कि ये जो शब्द हैं एक दूसरे के कानों में भी बिलकुल धीरे धीरे बोलते रहते हैं. असं वाटत आहे की एकमेकांच्या कानात ते मनातले नुकतेच उमललेले कोडे भाव पण कुजबुज करून सांगत आहे. भावना मनात ठेवत नाही, कोई भी इमोशंस अंदर नहीं रखते हैं, खुलकर बोलते हैं, मोकळ्या करतात, मोकळे करतात. ते शब्दांचे जी भावना आहे ती मोकळी करतात. भावनांची वाट मोकळी करताना कवितेचा लढा लागतो. और जब भावनाएं निकलती हैं शब्दों की तो उससे एक सुंदर कविता बनती है. सभोताली म्हणजे आसपास भी हमें क्या होता है, ऐसा लगता है जैसे गाने जो हैं आ रहे हैं, यानी गाने बन रहे हैं. कविता बनते बनते शब्दों से ऐसा लगता है जैसे नए नए गाने भी बन रहे हैं. असं वाटत आहे जैसे सभोवताली
मनभर गाणे जे आहे ते निघत आहे। ऐसे हे सुंदर शब्दांचे सुंदर घर आहे। इस तरह ये सुंदर शब्दों के सुंदर घर हैं। तो यह आपकी कविता है और ये बहुत सुंदर है। इसे 2 या 3 बार आप रिपीटेशन में सुनिए तो इसे आप अच्छी तरह से समझ जाएंगे। इसी के साथ मैं आपको क्वेश्चन आंसर्स भी दे रही हूँ, तो आप उसे भी फॉलो कीजिए। हे बघा, शब्दांचे घर कविता जी आहे त्याचे प्रश्नोत्तर। प्रश्न पहिला आहे कोणते लिहा। त्याच्यात पहिला आहे शब्दांच्या घरात राहणारे, तर आन्सर आहे स्वर, काना, मात्रा, वेलांटी व विरामचिन्हे। दुसरा, घरात एकोप्याने खेळणारे, आन्सर इज सर्व अक्षर। तिसरा, अवतीभोवती झिरपणारे, आन्सर गाणे। नेक्स्ट क्वेश्चन, कवितेच्या पुढील ओळी पूर्ण करा। त्याच्यात पहिला आहे घरात होता। आता इथे बघा अर्थ आणि हे आन्सर मी पूर्ण करून दिले। काना, मात्रा, वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ। तर मी आन्सर बरोबरच तुम्हाला हे पूर्ण करून दिलेले आहे। सेकंड आहे एखाद्याची धुसफूससुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाचा अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान। थर्ड आहे कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवडा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लढा। नेक्स्ट क्वेश्चन, पुढील शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा। उदाहरण, लांटी वे म्हणजे वेलांटी, सफुधुस म्हणजे धुसफूस, रकुअं म्हणजे अंकुर आणि कानी नोका म्हणजे कानो कानी। ठीक है, तो उल्टे सुलटे हमें शब्द दिए हैं, उन्हें अर्थपूर्ण शब्द बनाना है। नेक्स्ट प्रश्न है पुढील शब्दांना कवितेत आलेली विशेषणे लिहा। तो घर कैसा है, सुंदर, घर हळवे, अंकुर मनकोवड़ा आणि मोकड़ी वाट म्हणजे वाट मोकड़ी। इस तरह से विशेषण दिए हैं। नेक्स्ट है या पुढील शब्द साखड़ी पूर्ण करा, मतलब जिस अक्षर से शब्द ख़त्म हो रहा है उसी से नया शब्द बनाना है। एग्जाम्पल में हमें जैसे सुनीता, ता से ख़त्म हुआ है तारा है, रा से ख़त्म हुआ राघवेंद्र बना है, द्र से द्रव बना, फिर वजन बना, नमन है, यहाँ तक हमें दिया है। फिर आगे के शब्द हमें बनाने हैं। तो न से नयन, फिर न से ख़त्म हुआ तो नग, फिर गगन, नगर, रवि, वीर, रस, समीर, रवा और वार। इस तरह से हमने शब्द साखड़ी पूर्ण की है। यहाँ पर हमें दिया है विराम चिन्हांचा वापर करून परिच्छेद सुवाच्य अक्षरात पुन्हा लिहा। तो यहाँ पर हमें विराम चिन्हों का उपयोग करना है। तो पैसेज सिंपल दिया रहेगा और आपको विराम चिन्ह लगाना है। तो मैंने ये विराम चिन्ह लगाकर आपको ये अक्षर, ये पूरा पैसेज दिया है। आप बुक में से क्वेश्चन देख सकते हैं। तो देखिए यहाँ पर जो मैंने पूरा पैसेज दिया है उसमें कॉमा लगाया है, फिर कॉमा यूज़ किए हैं जहाँ पर ज़रूरत है, फिर प्रश्न चिन्ह यूज़ किए हैं। तो इस तरह से मैंने ये पूरा आपको पैसेज पूरा करके दिया है। तो आप इसे बुक में से भी फॉलो कर सकते हैं और आप क्वेश्चन को पूरा कर सकते हैं, क्वेश्चन और आंसर को पूरा कर सकते हैं।